जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निकालाची 3 वर्षापासून प्रतीक्षा. मैदानी चाचणीची तयारी करणारे उमेदवार वैतागले. निवड आधी कधी? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मंत्रालयीन प्रशासकीयसह राज्यातील विविध शासकीय कार्यालयीन लिपिक व टंकलेखन या अराजपत्रित गट ब आणि गट क या संवर्गातील परीक्षा 30 एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आली होती. त्याची सामान्य गुणवत्तेची यादी GML लागली. मात्र त्यानंतरच्या तात्पुरत्या निवड यादीची सुमारे 8,000 वर उमेदवारांना प्रतीक्षा आहे. लोकसेवा आयोगामार्फत खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा घेऊन त्याची दुसरी उत्तरतालिका बाहेर आली असली तरी मुख्य परीक्षेचा निकाल लागत नसल्याने उमेदवार हैराण आहेत. 2023 पासून परीक्षेसाठी मैदान चाचणीचा सराव सुरू आहे. गेली 2 वर्षे मैदानावर तासूभरही फरक पडू द्यायचा नसल्याने आमचा निकाल कधी लागणार असा प्रश्न विचारला जात आहे. या परीक्षेच्या निकालाची प्रक्रिया सुरू असल्याचे लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी सांगितले. खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेची जाहिरात 8 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आली. 10 सप्टेंबर रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेवर काही उमेदवारांनी आक्षेप घेत प्रकरण न्यायालयात दाखल केले. तो वाद मिटल्यानंतर दुसरी उत्तरतालिकाही बाहेर आली. मात्र अंतिम निकाल काही लागला नाही. या 2 वर्षात सातत्याने मैदानी चाचणीचा सराव सुरू आहे. 100 गुणांची मैदानी चाचणी मुख्य निकाल लागल्यानंतर घेतली जाईल. सलग 3 वर्षांपासून मैदानावर सराव करणारे उमेदवार आता वैतागले आहेत. 800 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी या 100 गुणांच्या चाचणीसाठी सतत प्रयत्न करावे लागत असल्याने निकाल लवकर लावा अशी मागणी वाढली आहे. निकालाबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे लोकसेवा आयोगाने सांगितले.